हाय गाइस. गुड मॉर्निंग मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. तर आपला इथला क्रीडा महोत्सव संपला आहे आमच्यासाठी. आणखीन गेम्स बाकी आहे, जो भालाफेक बाकी आहे, गोळाफेक बाकी वाटतं. आम्ही त्याच्यात नाही आहे. आम्ही त्याच्यामध्ये नाही आहे. नाही असं नाही आहे, आम्हाला खेळायचं नाही आहे त्याच्यामुळे आम्ही नाही आहे. हे जरा आम्ही प्रत्येक गेममध्ये असतो, कारण काल प्रत्येक गेम खेळा. तर आपला इथं क्रीडा महोत्सव संपलेला आहे आमच्यासाठी. आता आम्ही चाललो आहे नाशिकला. आता नाशिकला आम्ही करणार आहे पंचवटी आणि पंचवटीमध्ये सगळे आपण मागच्या वेळेस गेलेलो आहे त्याच्यामुळे माहिती आहे आपलं सगळं. तर आपण करणार पंचवटी आणि पंचवटीच्या पहिले करणार एक मंदिर. ते BSFचं कोणतं मंदिर हो प्रत्येका मंदिर कोणतं आहे ते? प्रत्येकाव एक मिनिट आत्ता सांगू अभि पाहता तो गाडी स्वच्छ करते दाखव, सांग ना त्यांना. गाडी स्वच्छ करणं चालू आहे डायरेक्ट. आपली गाडी मस्त पुसून पुसून रेडी आहे. आपली गाडी बी रेडी आहे मस्त. रेडी मस्त. आता चालू करतो मी. ऐका कसं आहे वाडा. ते मंदिर कोणतं आहे? स्वामीनारायण टेम्पल. हे मंदिर करायचं आहे आपल्याला. तर ते मंदिर करून आपल्याला नाशिकला जायचं आहे. तर आपला प्रवास कसा होतो, काय होतो, कशा गमती समजी होत्या, तर तुम्हाला सगळं दाखवतो. तर चला मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू पुढं राहा आणि बघत राहा आम्ही काय कुठं नाही करतो. बाय. गाइस तुम देख सकते हो गाइस, नुसता ट्रैफिक गाइस. हमारा ऑर्डर तो कम नहीं गाइस. किसी कच्चे घर का चला है. धबधबा नुसता धबधबा. लगा साइड ना करो किसकी गाड़ी. वाजवायला. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे स्वामीनारायण टेम्पलमध्ये. जसं की तुम्हाला सांगितलं होतं नाशिकमध्ये. तर गाड्या वगैरे लावले इथं रस्ता बंद आहे. रस्ता बंद असल्यामुळे आम्ही इथून जाणार आहे. इथून असं जायचं आहे पुढं. तुम्हाला दाखवतो तिकडं मंदिर आहे. तुमको सब बताएंगे हम, तुम टेन्शन नको लिहो, सब बताएंगे. सध्या आवडतं आहे पुरं. तर चला तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतो. एंट्री मित्रांनो, इकडं मंदिरामध्ये आम्ही आता जाऊन आलो आहे. असलं भारी मंदिर आहे ना, विचार करू नका. लय भारी, एकदम कोरीव काम केलेलं आहे मंदिराचं. असं नवीनच वाटते मंदिर. एकदम स्वच्छता वगैरे एकदम भारी आहे. बघण्यासारखं मंदिर आहे. आम्ही मंदिरामध्ये फोटो वगैरे काढू शकलो नाही कारण तिथं अलाउड नव्हतं. आता आम्ही खाली चाललो आहे. खाली बघू काय दाखवतो तुम्हाला. तरी मी मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो. हां, ब्लॉगमध्ये फोटो टाकू आम्ही. तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण खाली एक नंबर मंदिर, एक नंबर आहे. स्वच्छता तर विचारत ना, इतकी गोड स्वच्छता आहे ना, लयच भारी. बघू शकता. आता पुढं जायचं आहे आपल्याला. पुढं मूर्त्या वगैरे येतं भरपूर मस्त. समुद्र मंथन. हां, दाखवतो तुम्हाला पुढं आता काय होईल ते. अय आमचं स्किट चढायला की बरं. आमचा स्किट बघितला होता का? आम्ही महाभारताचा स्किट केला होता. मग मिसतो स्किटची गोष्ट करता बरं काय. रिअल लाईफ म्हणणं केलं. हे बघा मित्रांनो, समुद्र मंथन हे बघून घ्या. आता तुम्हाला समुद्र मंथन छोटी स्टोरी आपले प्रतीक भाऊ सांगणार आहे. प्रतीक भाऊ आपल्याला एक छोटी स्टोरी सांगणार आहे समुद्र मंथनाबद्दल. हां, मंथनाची प्रतिकृती आहे. जुन्या काळामध्ये देवांचा बघू शकतो. देव आणि इकडे दैत्य. इकडं शेष नागात प्रतिकृती दिलेली आहे. इकडं देवता आणि इकडं दैत्यांचं त्यावेळेस भांडण झालं होतं की समुद्रातून निघणाऱ्या गोष्टी त्या कोणाला भेटल्या पाहिजे. त्याच्यासाठी मग त्या सर्पाचा वापर केलेला आहे. मध्ये पर्वत आहे, त्या मंथनातून भरपूर गोष्टी आपली धन्वंतरी देवी निघलेली आहे, विष निघलेले आहे जे महादेवांनी पचवलेले आहे. त्याच्यामध्ये निळकंठ प्रसिद्ध झाला. अशा बऱ्याचशा गोष्टी निघल्या. ते समुद्र मंथनाची प्रतिकृती आपण बघू शकतो. जिंकले कोण होतं? एक आम्हाला एक तुम्हाला. तर अशा प्रकारे प्रतिदान तुम्हाला चांगल्यापैकी समुद्र मंथन काय होतं आणि कशामुळे झालं आणि कशामुळे नाही ते समुद्र मंथनाची चांगली माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर आम्ही आता तुम्हाला दाखवत होतो. पुढे आमचं काय महादेवाची मूर्तीसुद्धा आहे. महादेवाची मूर्ती दाखवतो तुम्हाला. पोरं आपले महादेवाची मूर्ती.
रिएक्शन पाहतो तुम्ही काय म्हणते काय महादेवाची मूर्ती एकदम सुरेखपणे गाइस लोंडो का फोटोशूट चालू है गाइस देख सकते हैं। और ये आदमी शादीशुदा है गाइस, ये आदमी शादीशुदा है, ये आदमी शादीशुदा है गाइस, तुम देख सकते हैं ऐसे फोटो निकाल रहा है गाइस। हाँ जिंदगी में पहला आदमी देखा गाइस जब शादी करके भी ऐसे फोटो निकाल रहा है गाइस, खुश हो गए। आणि हाँ नाशिक टू शिर्डी ना, हाँ नाशिक टू शिर्डी हाँ हाईवे है गाइस, कभी तुम आएंगे ना तो जरूर इस पीछे जाना गाइस। तो चलो गाइस हम आगे दिखा दे, आगे भी हमको फोटो शूट करना है, यहाँ का हो गया तू आगे भी जाना है। हाँ आगे भी जाना है तो दिखा दे। चलो चलो चल जल्दी जाएंगे जल्दी फिर जाना है पेपर है कल। हाँ कल पेपर है गाइस इन लोगों का। मी सकाळी जाणार होते। मित्रांनो तुम्हाला मंदिर दाखवतो आता थांबा, पुन्हा इथं मंदिर दाखवतो कसले क्लास बघा। बघून झालंय, आता आपण जाणार आहे पंचवटीतून। पंचवटी आय थिंक 10 का 12 किलोमीटर काहीतरी आहे, बघू पंचवटी तुम्हाला दाखवतो। आपण पंचवटी बघितलेली अख्खी, आता आपण यांची गाईडच बनणार तिथून, तर चला पंचवटी दाखवतो। मित्रांनो आपण आलो आहे घाटावर, पंचवटीचा जो घाट आहे ना त्या घाटावर आलो आहे, हे सगळे मित्र आले, पाणी बिणी दाखवतो म्हणजे दाखवतो पंचवटीला। हा दोन तोंडी मारुती तर बघू शकता, दोन तोंडी महादेव सॉरी मारुती बघा। अंदर खड्डा है ना, अरे ये इसमें आना ये देख यहाँ पे ये देखा तो मत मित्रांनो जो पुढचा कुंभमेळा होणार आहे तो ह्याच ठिकाणी होणार आहे पूर्ण। आता आम्हाला इथून पूर्ण पंचवटी फिरायचं आहे इथून। आता मला रूट माहिती सगळा माहिती आम्हाला, ऊपर ये स्टॉप है आपलं सगळं माहिती तुम्हाला दाखवतो पंचवटी। तर चला बघूया। इथं मंदिर आहे, गरिबांसाठी तुम्ही कधी आले पैसे घेतले अडचण असली तिथे मित्रांनो आपण आलेलं काळाराम मंदिरापाशी, हे काळाराम मंदिर तुम्हाला दाखवतो मी, चला। काळाराम मंदिर इथं फोटो व्हिडिओ वगैरे काढणं मनाई आहे, त्याच्यामुळे जास्त काही तुम्हाला क्लिप दाखवू शकत नाही मी, इथं बघून घेतो तिथं बघू शकतो मंदिर तुम्ही। आज काळाराम मंदिर जे सत्याग्रह झालता मित्रांनो। आपण सीतागुफा सगळी पाहिलेली आहे, आतमध्ये कॅमेरा आलो नाही म्हणून तुम्हाला दाखवू शकलो नाही। ही सीतागुफा आहे बघा, आतमध्ये सीतागुफा आहे। हा तो एक डिव्हिजन 1 रुपयामध्ये आतमध्ये एंट्री, जास्त काही नाही आतमध्ये, थोडंच फार येते तुम्हाला दाखवतो मी सगळं। हां हे बघा झालं, आता आम्हाला पुढं जायचं आहे, पुढं पंचवटी बघू आणखी काही पोर आहेत पुढं बघा, झाल्यावर बाहेर राहू। चलो गाईस पुढे पुढचे बघू हां लिंबू पाणी घेऊ मित्रांनो। आपण बघितलं लक्ष्मण रेखा मंदिर आणि इतर इनरायचे देऊ इथं राहायचे, आणि ही लक्ष्मण रेखा जी म्हणता ना तुम्ही, हां आणि ही लक्ष्मण रेखा ही जी वड आहे का समजा, ही नदी आहे का ती लक्ष्मण रेखा आहे। सीतामाता ह्या साईडला उभ्या होत्या, पलीकडल्या साईडला, आणि ही लक्ष्मण रेखा होती। तर चला तुम्हाला आणखी दाखवतो पुढं। ही लक्ष्मण रेखा
मित्रांनो तुम्ही काही फोटोवर काढणं शिकलो मी नाही इथं आपण जी 11 फुटाची मूर्ती आहे हनुमानाची ती इथंच आहे तुम्हाला दाखवतो चला दाखवतो जर जमलं दाखवील त्यांनी इथं दिलेलं आहे साफ की इथे फोटो काढणं मला नाही व्हिडिओ काढण्यात नाही तप्पण सरळ आहे आता आपल्याला जायचं मित्रांनो तप्पणला सरळ हां तप्पण सरळ आहे नाशिक ट्रॅफिक बघू शकता तुम्ही कसलं बॅक्टर आहे आपल्याला जायचं तप्पणला तर चला तुम्हाला तप्पण दाखवतो आपल्याला पाय झेंडा लोक नाशिक चला मित्रांनो लक्ष्मणाची एकमेव अशी मूर्ती आहे अशा खंडामध्ये जी की विदाऊट सीता विदाऊट राम ती फक्त इथेच आहे हो हे बघा मित्रांनो आपलं स्टोरेज फुल झालेलं आहे त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ होणार नाही आपण आपला ब्लॉग पर्यंत केला आहे शूट दुसरा मोबाईल करू काय अडचण नाही आपण आलं आता मूर्ती काय सांगा बरं कोणती हां बरोबर अगदी बरोबर ही लक्ष्मणाची मूर्ती आहे आपण इथं आलो आहे दर्शन वगैरे करू पुढं तुम्हाला दाखवतो थंड मिंड पिऊ जरा आले थकले पुढं मूर्ती दाखवतो थांबा आणखीन आम्हाला इथून आता त्र्यंबकेश्वरला यायचं आहे आमच्या गाड्या घाटावर येतं घाटावरून गाड्या घ्यायच्या आहेत आणि त्र्यंबकेश्वरला यायचं तर चला तुम्हाला त्र्यंबकेश्वर पण दाखवतो भेटू मित्रांनो आपण आलो त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी आता आपण चालू आहे दर्शनाला तर बघूया पुढे दर्शन आपलं होतं नाही होतं गर्दी किती वेळ लागतो ते टाईम काय आलो टाइम झाला 4:30 4:30 वाजले ते 4:40 झाले तर आता जातो आणि बघतो बघू किती वेळ लागतो गर्दी किती तुम्हाला सगळं दाखवतो तर चला चला आता जय बम बम बोले जय बम टी शर्ट बी घेतलेला आहे टी शर्ट नवीन टी शर्ट पण असे टी शर्ट घालून मित्रांनो गर्दीच नाही आहे सगळं कंपार्टमेंट खाली आहे मागच्या वेळेस आलतो तू इतकी गर्दी होती ना भाई भयानक गर्दी होती फुल होतं फुल हां सगळं फुल होतं आता पुढं इथून लाईन चालू झाली आहे डायरेक्ट मंदिराच्या याच्या बसून म्हणजे याचा अर्थ गर्दीच नाही आहे काही हे बघा हे शेवटचं आहे त्यांचं शेवटचं कंपार्टमेंट आहे सेक्शन आहे शेवटचं सेक्शन आहे इथं गर्दीच नाही आहे गर्दी तिथून चालू होती याचा अर्थ समज रो की गर्दी कम नहीं है कोई मत समझ चलो आज वेपीडी फीलिंग येते मला हे काय अरे भाई इधर से भी गर्दी गायब देख रहे हो तुम देख रहे हो भगवान चाहते हैं हमारा दर्शन जल्दी हो हाँ और तुम यहाँ से जल्दी निकलो चला मित्रांनो मंदिर दाखवतो तुम्हाला पुढे मित्रांनो आपण मंदिरापाशी आलेलो आहे बघून गर्दी आणखीन तर थोडी आहे भरपूर आहे तरी पण तशी काहीच गर्दी नाही आज पुढे डायरेक्ट मंदिर आहे हे बघा हे तो दार एक्झिटचा समजा आणि हे बघा इथं फोटो काढू शकतो म्हणा आता फोन आमचा दाखवू शकतो म्हणून आम्ही ब्लॉग पण काढला ऐक नाही तर मित्रांनो आपलं असं चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे डोकं टेकून दर्शन झालेलं आहे तर दर्शन झालं आहे आपल्या त्र्यंबकेश्वरचं फोटो वगैरे काढता येईल ब्रह्मा विष्णू महेश तिघांची मूर्ती म्हणून एका याच्यामध्ये येते आणि त्याला त्र्यंबकेश्वर असं म्हणतात म्हणजे महादेवाच्या पिंडीमध्ये 3 नद्या किंवा 3 मुख आहेत तर तीन मुख एका ठिकाणी येतात आणि त्याला त्र्यंबकेश्वर म्हणतात त्र्यंबक म्हणतात आणि त्र्यंबकेश्वर मंदिर या नाव त्र्यंबकेश्वर हे नाव ह्या मंदिराचं आहे 12 ज्योतिर्लिंगमधून हा एक ज्योतिर्लिंग असं मानला जातो बघू शकतो तुम्हाला मंदिर दाखवतो जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं
सारा हर लिया था मस मेरा